ज्यावेळी ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपल्याला चालू असतो त्यावेळी बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा आजारही असतो. म्हणजे रक्त पातळ करायची एक गोळी आपली चालू असते आणि ब्लड प्रेशर कमी करायची आपली एक गोळी चालू असते. आता जनरली जी रक्त पातळ करायची गोळी असते त्याच्यामध्ये ॲस्पिरिन असतं, त्यामुळे ती गोळी रात्री घ्यावी असा एक सल्ला दिला जातो. कारण काय की ॲस्पिरिनमुळं शरीरातली ॲसिडिटी वाढते. ती जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा नंतर घेतली तर त्या पाचक द्रव्यांची जी क्षमता आहे ॲसिडिटी वाढायची त्यावेळी ही ॲस्पिरिनची गोळी तिथं असल्यामुळं ते दोन्ही एकत्र ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं. मग ही दोन्ही गोळी आपण एकत्र घेतल्या तर चालतील का? माझं असं मत आहे की ब्लड प्रेशर आणि रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ह्या वेगवेगळे काम करतात. त्यामुळे आपण दोन्ही गोळ्या जर रात्री घेतल्या तरी काय फारसा फरक पडणार नाही. ब्लड प्रेशरची गोळी शक्यतो रात्री घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि रक्त पातळ करायची गोळी जर त्याच्याबरोबर असेल तर तीही दोन्ही आपण एकत्र घेतली तरी चालते. कारण शेवटी ह्या दोन्ही गोळ्यांचा जो उपयोग आहे हा वेगवेगळा असतो आणि शरीरावरचा इफेक्टही वेगवेगळा असतो.